रूपाजी, रायाजी, अंतोजी आणि धाडसी शिकार खेळी बरोबर घेऊन संभाजीराजे रामनगरच्या रानात एकदा दिवसा शिकारीलाही उतरले. हाका घालून उठविलेल्या कळपातील काळी जनावरे त्यांनी हत्तीवरच्या हौद्यातून बंदुकीचे बार टाकून लोळविले. पडली सावजे काठ्यांना टांगून तळावर आणण्यात आली. गळाठलेल्या धारकऱ्यांना झणझणीत सागोतीचा तवाना भोग मिळाला. सुरतेला झुलवीत ठेवून मराठी फौजेचा तळ रामनगर सोडून उठला. पश्चिम घाट चढून नाशिक त्र्यंबकच्या तोंडावर आला. नाशिकजवळ संभाजीराजांच्या विजयी फौजेच्या 2 फळ्या झाल्या. एक त्र्यंबकच्या रोखाने घुसली, दुसरी नाशिकवर चालून गेली. जव्हारचा विक्रमशहा आणि दिलेर यांचे जोड सैन्य ठाण्याच्या उत्तर प्रांतात असलेल्या मराठी फौजेवर चालून गेले होते. तिथे भयानक रणधुमाळी पेटली होती. अनेक मावळे कामी आले होते. पण मराठ्यांनी धाररराव कोळी आणि विक्रमशहाचा मुलगा यांना दोस्त करून त्यांना गर्दनमारीची सजा ठोकली होती. नाशिक उर्फ गुलशनाबाद हे ताकदवर मोगली ठाणे जाधवराव या मोगली चाकरीत असलेल्या राजांच्या मामे भावाच्या ताब्यात होते. संभाजीराजांचे ते मामे काका. मराठी फौजांनी गोदावरीला साक्षी ठेवून त्र्यंबक, नाशिक ही दोन्ही ठाणी मारली. काढण्या चढवून मुसक्या बांधलेले जाधवराव रूपाजी भोसल्यांनी नाशिकच्या तळावर युवराजांच्या सामने पेश केले. जोडल्या डोळ्यांनी संभाजीराजांनी मामे काका जाधवराव सिंदखेडकर यांना निरखले. माँसाहेबांचे हे मोगली पेहराव केलेले भाचे बघताना त्यांच्या छातीत कालवा झाली. जिजाऊंच्या आठवणीने त्यांचा हात नमस्कारासाठी छातीकडे गेला. जाधवराव त्यामुळे गैरसमजात आले. त्यांना वाटले युवराजांच्या मनी रक्ताचे नाते जागे झाले आणि त्यांनी आम्हालाच नमस्कार केला. रूपाजी काकासाहेबांच्या काढण्या उतरा, संभाजीराजे थंडपणे म्हणाले. रूपाजी चमकले. क्षणभर घोटाळला. रूपाजी बैठकीवरून आसूड फुटल्यागत जरब आली. घाईघाईने रूपाजीने जाधवरावांच्या काढण्या फटाफट उतरल्या. उजव्या तर्फेला असलेल्या मोरोपंताकडे वळून संभाजीराजे म्हणाले, पंत, काकासाहेबांना समज द्या. आम्ही युवराज आहोत. त्यांनी रिवाजी मुजरा दिलेला नाही. तो नीट देता यावा म्हणूनच त्यांच्या काढण्या उतरल्या आहेत. मोरोपंत झुकले. दमदार पावलाने ते जाधवरावांजवळ आले. त्यांनी समज दिली. राव, तुम्ही कैदी आहात. युवराजांना रिवाजी मुजरा द्या. जाधवराव चमकले. मान ताठ ठेवीत संभाजीराजांना पिटते डोळे देत ते म्हणाले, कैद झाला म्हणून वाघ गवत खात नाही. पोर फर्जंदांना मुजरा द्यायचा जाधवांचा वसा नाही. कोण वाघ? फुलल्या डोळ्यांचे संभाजीराजे बैठकीवरून ताडकन उठले. तो चित्कार ऐकून रूपाजी पंत, रायाजी ही भोवतीची मंडळी अंगभर चरकली. बेडद चालीने संभाजीराजे जाधवरावांच्या समोर आले. भाल्याचे पाते चालवावे तशी नजर मामे काकांच्या डोळ्यात चालवीत फुलल्या नाकपुड्यांनी आसूडासारखे वाटावे असे शब्द त्यांनी त्यांच्या कानावर ओढले. वाघ गवत खात नाही, पण तो वसा पाळीव मांजरांनी बोलू नये. दर्शनाबरोबर आम्ही पाय धरावे असा तुमचा वकूफ, पण तुम्हास काका म्हणण्याची आम्हास शरम वाटते. आऊसाहेबांचे भाचे तुम्ही, म्हणूनच मुजरा रुजू घातला पाहिजे. आम्हास नव्हे त्यांना. आम्हाला बघून त्यांची याद आली नाही तुम्हाला? तुम्हास बघून आम्हास मात्र ती आली. गुमाने मुजरा रुजू घाला त्या बैठकीला. ती आऊसाहेबांची आहे. नाहीतर काय? भोई चढवीत जाधवराव गुरमीने बोलले. काय? जाधवांचा वसा बोलणारी तुमची जीभ हासडून या क्षणी तुमच्या हातात देण्याची आज्ञा देऊ आम्ही. पंत, संभाजीराजांची छाती लपापू लागली. राव, मुजरा घाला.
बैठकीला आणि युवराजांना. संभाजीराजांचे घुसखोर मन ऐकून सुन्न झालेले मोरोपंत जाधवरावांचा खांदा हलवीत म्हणाले. एक क्षण गेला आणि तस्लीम कुर्नीस करून मार खाल्लेल्या उभ्या हयातीच्या आठवणीने जाधवरावांचा ऊर गलबलला. डोळ्यांच्या कडा दाटल्या. श्वास चढीला पडला. पुढे होत जाधवरावांनी झटकन युवराजांच्या मोजड्यांना सरळ हात भिडविले. धरल्या आवाजाने मान डोलवीत ते म्हणाले, आत्याबाईचे पाय धरण्याची आमची लायकी नाही, खरे तर तुमचे सुद्धा. युवराजांचा नूर क्षणात पलटला. त्यांनी गडबडीने जाधवरावांना उठवून वर घेतले आणि त्यांच्या डोळ्यात खोलवर बघताना, हे आऊसाहेबांचे नातलग आहेत, भाचे आहेत, आमचे मामे काका आहेत, या भानाने त्यांचे डोळे पाणावले. फर्जंद जागे झाले. झटकन वाकून त्यांनी जाधवरावांच्या पायांना आपले हात भिडविले. नाशिक त्र्यंबकचे मोगली ठाणेदार जाधवराव श्रींच्या राज्यात सेवेसाठी रुजू झाले. परतीच्या वाटेवरचे वनी दिंडोरी हे ठाणे मारून तिथल्या सिद्दी हिलाल या ठाणेदाराला स्वराज्याच्या चाकरीला वळवून संभाजीराजांची फौज रायगडजवळ करण्यासाठी मराठा मुलखात घुसली. युवराज येत आहेत, स्वामींनी मनी धरल्या मनसुब्यात पत्ते घेऊन, असे पत्रस्वार पंतांनी आगे खबर देण्यासाठी रायगडाकडे पाठविले. मार्गी लागणाऱ्या नद्यात नौका घालून तऱ्या सोडून मावळे मुलूक जवळ करू लागले. पावसाची मार आता सुमार होती. हत्तीवरच्या हौद्यात बसून युवराज पावसात निथळून निघालेला मुलूक निहाळू लागले. बैठकीच्या जनावराच्या गळ्यातील थोराड चंदेरी घाट किणकिणीत होती. पाठीमागे मोरोपंत आणि जाधव काका बसले होते. घंटेच्या किणकिणाटाला धरून संभाजीराजांची विचारधारा लागून राहिली. ऐकू येणारा किणकिणाट मोठा होत होता. पाचाडच्या सदरेवरून उठणाऱ्या ठणठणाटाएवढा झाला. युवराजांना दूरवर चुन्याच्या बोटभर धारेसारखी कड्यावरून कोसळणारी धबधब्याची रेष दिसली. अशीच रेष रायगडाच्या मावळ माचीवरून पाचाडच्या सदरेवर ते बघत आले होते. पांढऱ्या नेसूच्या जिजाऊ साहेबांची. दिवाकर गोसाव्यांचे काव्यबोल युवराजांच्या मनात फेर टाकून गेले. यशवंत, वरदवंत, पुण्यवंत, कीर्तिवंत या भूमंडळाचे ठायी धर्मरक्ष ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हाकरिता. संभाजीराजांच्या मनी कसली तरी फडफड उठली. एका विचाराने सोंड उठवली. आम्हास समर्थ्यासारखी रसाळ काव्य देणगी लाभती तर आम्ही दुरून आऊसाहेबांच्या रूपाने दिसणाऱ्या त्या खड्या चुन्याच्या रेषेला ठीक शब्दात पकडले असते. जगदीश्वराच्या चौकातील त्या दगडी कासवाचे रूप एकदा तरी आमच्या वाट्याला यावं. महाराज साहेब आणि आऊसाहेबांची पायधूळ पाठीवर मस्तकावरून घेण्यात आम्हास धन्य वाटेल. मजल मागून मजला हडल्या. युवराज आणि पंत विजयी सेनेसह पाचाडजवळ आले. पुढे वर्दी गेली. युवराजांच्या भेटीसाठी राजेही पाचाडात उतरले होते. युवराज, पंत, जाधवकाका सारेच चालत पाचाडच्या वाड्यात आले. पुतळाबाईंनी सदरी उंबरठ्यातच भाताचे मुटके युवराजांच्या चेहऱ्याभोवती ओवाळून दूर भिरकावले. राजांच्यासह संभाजीराजे जिजाऊंच्या बैठक महालात आले. 5 पावले जिजाऊ पुढे आल्या. झुकू बघणाऱ्या युवराजांना त्यांनी थोपविले आणि जवळ घेत त्यांच्या कपाळीच्या शिवगंधावर आपले सुरकुतले ओठ टेकले आणि म्हटले, असेच विजयवंत व्हा. त्यांनी युवराजांच्या पाठीवरून मायेने हात फिरविला. आऊसाहेब, आम्ही आपल्या भेटीसाठी एक खाशी आसामी आणलेल्या आज्ञा व्हावी. युवराज हसून म्हणाले, आम्ही साऱ्यांना भेटावे म्हणूनच या वाड्यात मुक्काम टाकून आहोत. बोलवा त्यांना, जिजाऊ म्हणाल्या. युवराजांनी
जोत्याजीला भोवळीचा इशारा दिला. जोत्याजी जाधवकाकांना पाठीशी घेऊन बैठक महालात आला. त्यांना बघताच जिजाऊंच्या सुरकुतल्या कपाळी आठ्यांची जाळी चढली. मन होलपटत मागील काळात गेले. काकासाहेब आता उपस्थित आहेत माँसाहेब, त्यांचा मुजरा घ्यावा. संभाजीराजांनी जिजाऊंची कातरता हेरली. पुढे झालेल्या जाधवरावांनी जिजाऊंचे सरळ पाय धरले.